मित्रांनो नमस्कार. यावर्षी मी आमच्या शेतावरती जनावरांच्यासाठी हा बंदिस्त जनावरांचा गोठा हा विकसित केलेला आहे. हे मागचं शेड तर पूर्वीच मारलेलं होतं, परंतु आता हे तार फेन्सिंगचं सुद्धा काम हे परवा पूर्ण करून घेतलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मला जनावरांची किती आवड आहे आणि माझ्याकडे साधारणतः आत्ताही 17-18 लाल कंधारी जातीची अशी मस्त अशी रंग एकसारख्या रंगाची जनावरं माझ्याकडे आहेत. गायी आहेत, गोरे आहेत, बैल आहेत, एक म्हैस पण आहे. तर या सगळ्या गोष्टीला मी शेतीची खरी दौलत असं समजतो. दौलत म्हणजे फक्त पैसा नाही, तर शेतीचं खरं भूषण, शेतीचं खरी वैभव आणि शेतीची खरी दौलत ही त्या शेतकऱ्याच्या शेतावरची, त्याच्या आखाड्यावरची, त्याच्या गोठ्यावरची जनावरं असतात. अशा पद्धतीची मानसिकता किंवा अशा पद्धतीचं मानणारा मी एक व्यक्ती आहे आणि मी कधीच तुमच्यापासून सुद्धा लपवून ठेवलेलं नाही. तर मग मला आता ह्या जनावरांची आवडच आहे आणि एवढी 17-18 जनावरं माझ्याकडे कायम राहणार आहेत. तर त्याची तरतूद, त्याची व्यवस्था पण मी त्या पद्धतीने करू शकलो पाहिजे, या दृष्टीनं हे सगळा उपक्रम चालू आहे. सध्या माझ्या जनावरांना राखण्यासाठी माझ्याकडे गुराखी आहे, परंतु आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की कुठलाही व्यवसाय असो त्याला मनुष्यबळाची अडचण आता वरचीवर भासायलाच लागलेली आहे आणि खास करून शेतीला तर बऱ्यापैकी मनुष्यबळाची अडचण आत्ताच भासायला लागलेली आहे. तर भविष्यामध्ये तर ही अडचण वाढत जाईल आणि मला काही त्या मनुष्यबळाच्या अडचणीला कंटाळून जनावरं विकायची नाही आहेत, माझा गोठा रिकामा करायचा नाही आहे. मला माझ्या शेतावरची ही दौलत खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त काळ सांभाळायची आहे आणि म्हणून भविष्यामधल्या ज्या अडचणी आहेत मनुष्यबळाच्या येणाऱ्या, त्या हाताळण्याच्यासाठी ही बंदिस्त गोठ्याची व्यवस्था, हे जे सगळं फेन्सिंग तुम्ही पाहता हे मी केलं आहे. आता याच्यामध्ये मुक्त पद्धतीने जनावरं माझी वावरतील, राहतील आणि त्यांना चारा पाण्याची सुद्धा व्यवस्था मधल्यामध्येच मला करता येईल. म्हणजे जेणेकरून उद्या मला गुराखी जरी नाही भेटला तरी माझी जी ही आवड आहे, माझी जी शेतीची खरी दौलत आहे, माझी जनावरं ही मी सांभाळू शकलो पाहिजे, त्यांचा सांभाळ करू शकलो पाहिजे, या दृष्टिकोनातून भविष्याच्या अडचणीची चाहूल लक्षात घेऊन हे फेन्सिंग करून घेतलेलं आहे. हे आता गेट इथं बसेल भविष्यामध्ये, या ठिकाणी गेट बसेल आणि आपल्याला तो जो माझा मधला गोठा आहे त्या गोठ्याला लागूनच मी एक स्टोर रूम केलेला आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो, ते जे तुम्हाला चॉकलेटी कलरचं दिसतंय ना, ते दरवाजा आहे, त्याच्या मागे स्टोर रूम आहे. म्हणजे इथून वाहनंसुद्धा ह्या गेटमधनं खतं वगैरे आणल्याच्यानंतर ती मध्ये नेता यावीत आणि त्या स्टोर रूममध्ये ती पोहोचवता यावीत, या दृष्टिकोनातून हे गेट आम्ही केलेलं आहे. याला स्लायडिंग जाळीचं गेट बसणार आहे आता 1-2 दिवसामध्ये. परंतु मी जसं आपल्याला म्हणालो की भविष्याच्या अडचणीची चाऊल ओळखून हे मी सगळी तरतूद केलेली आहे. जीवनामध्ये काय असतं माहिती का, जी माणसं येणाऱ्या संकटाची चाऊल ओळखून योग्य वेळी भविष्याची तरतूद करतात आणि योग्य वेळी ती पावलं उचलतात, त्या लोकांना जेव्हा हे संकट प्रत्यक्षात त्यांच्यासमोर उभं राहतं तेव्हा त्याची तेवढी अडचण वाटत नाही, कारण त्यांची तयारी तोपर्यंत संकटाला सामोरं जाण्याची झालेली असते. तर या दृष्टीनेच हे आपण जे पाहताय हे फेन्सिंग वगैरे मी करून घेतलेलं आहे. म्हणजे भविष्यात मला काही जरी अडचण आली तरी मला माझी जनावरं विकण्याची वेळ येऊ नये किंवा आता माझ्यानं जनावरं सांभाळणं होत नाही अशा पद्धतीची वेळ माझ्यावरती येऊ नये. जनावरं हे मी जसं म्हणालो तुमच्या शेतीचं, आखाड्याचं, तुमच्या गोठ्याचं हे वैभव असतात, तसंच जनावरांपासून जे शेणखत मिळतं ते सुद्धा शेतीसाठी खूप उपयुक्त ठरतं. कुठल्याही गोष्टी शेतीमधला सेंद्रिय कार्ब वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तेच तुम्हाला दीर्घकालीन उपयोगाला पडतं. ते सगळं लक्षात घेता शेणखताची तुम्हाला तेवढीच आवश्यकता असते. तुम्ही गोमूत्र धरू शकता, तुम्ही स्लरी तयार करू शकता आणि आता स्लरीलासुद्धा ड्रीपमधून देण्याच्यासाठीचे अनेक फिल्टर हे बाजारामध्ये आलेले आहेत आणि त्याचा लाभ आपण या माध्यमातून घेतला पाहिजे. त्याच्यामुळे ही तुमच्यासमोर हे विषय ठेवतो आहे की अशा पद्धतीनं मी पुढच्या काळामध्ये व्यवस्था आणि तरतूद करून ठेवलेली आहे. आता नुकतीच माझी एक म्हैस व्याली आहे, तिचं साधारणतः 6 लिटर दूध दररोज डेअरीला चाललं आहे. त्याच्यातनं एक 300 रुपये रोजचं उत्पन्न मला सुरू झालं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा माझा असा विचार आहे की 1-2 म्हशी अजून वाढवाव्यात आणि घरची एक 3, असं 3 म्हशींचं दुधाचं उत्पन्न हे भविष्यामध्ये शेतीला एक जोडधंदा म्हणून मला सुरू करायचं आहे. तर आता 2 अजून म्हशी या मी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्याच दृष्टीनं सुद्धा हे जे बंदिस्त अशा पद्धतीचं गोठा आहे हा मला उपयुक्त ठरणार आहे. आणि हे जे तुम्ही आता हा भाग पाहताय, इथे मी
गावरान कोंबड्याच्या अंड्याच्यासाठीचं पण एक शेड आता उभं करणार आहे, जेणेकरून गावरान कोंबड्याची जी अंडी आहेत, ज्याची सध्या बाजारात चांगली मागणी आहे. मला असं कळतं आहे की आमच्यासुद्धा भागामध्ये 15 ते 20 रुपयाला एक अंडं अशा पद्धतीने याची विक्री होते. म्हणजे दुधाचं उत्पन्न आणि कोंबड्याच्या अंड्याचं उत्पन्न अशा पद्धतीची एक छोटीशी जोडधंद्याची व्यवस्था ही या शेतीसाठी माझं करण्याचं आता निश्चित झालेलं आहे आणि त्या पद्धतीने माझं नियोजन सुरू आहे. काही काळामध्ये अजून ह्याचं चांगलं स्वरूप, मूर्त स्वरूप हे तुमच्या पाहण्यामध्ये येईल. ते तिकडे ती जी म्हैस तुम्हाला दिसेल, ती म्हैस आमची नुकतीच व्यालेली आहे. हे बघा, ही म्हैस तुम्हाला दिसते, ही नुकतीच आमची व्यालेली म्हैस आहे. आणि या पद्धतीने अंडे आणि दुग्ध व्यवसाय अशी दररोजच्या उत्पन्नाची जोड ही शेतीसाठी माझा करून ठेवण्याचा मानस आहे आणि त्या पद्धतीने माझी तयारी चालू आहे. तुम्हीसुद्धा यातनं काही गोष्टी घ्याव्यात, शिकाव्यात, हे या व्हिडिओ करण्यामागचा माझा उद्देश आहे. आणि हे समोर जे तुम्ही शेत बघताय माझं, हे 2 एकर माझी जमीन आहे. ही आता इथं आधीच जनावराच्या चाऱ्याची सोय झालेली आहे. मागच्या बाजूला तुम्ही बघताय कडब्याची सोय केलेली आहे. तर हे 2 एकर रान मी कायमस्वरूपी जनावराच्या चाऱ्यासाठी भविष्यामध्ये ठेवणार आहे, ते माझा मानस आहे. आणि या 2 एकर चाऱ्याच्या जोरावरती त्याचं नियोजनच अशा पद्धतीने करायचं आहे की हा चारा या सगळ्या जनावरांना पुरला पाहिजे आणि तशा पद्धतीचे नियोजन भविष्यामध्ये करणार आहे. एक 4-6 महिन्यामध्ये तुम्हाला अजून याचं चांगलं स्वरूप दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि कालच दिलीपराव देशमुख साहेब येऊन गेले आमच्या तांदूळवाडीला आणि आमच्या मामी पण आल्या होत्या. तर त्यांच्या हाताने हे वडाचं झाड हे या बंदिस्त गोठ्यामध्ये लावून घेतलं आहे त्यांची आठवण म्हणून, जेणेकरून या वडाच्या झाडाची सावली ही या जनावरांना भविष्यामध्ये लाभावी. हे एक दुसरं वडाचं झाड मी आधीच लावून ठेवलेलं आहे पूर्वीच, तेही आता चांगल्या रूपामध्ये आलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा बंदिस्त गोठ्याचा म्हणजे एक प्रयत्न हा मी केलेला आहे आणि याचे चांगले परिणाम हे मला माझ्या शेतीच्या दृष्टीने भविष्यासाठी मिळतील. परत एकदा सांगतो, अडचणी ह्या सगळ्याच व्यवसायात असतात आणि खास करून मनुष्यबळाची अडचण तर प्रत्येक व्यवसायाला भेडसावतेच आहे. त्याला शेती हा व्यवसायही अपवाद नाही आणि फक्त शेतीमध्येच मनुष्यबळाची अडचण आहे असंही आपण समजण्याचं कारण नाही. तर प्रत्येकच व्यवसायामध्ये मनुष्यबळाची अडचण आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या संकटांना ओळखून, आपल्या अडचणींना ओळखून त्याच्या तरतुदी जर आपण व्यवस्थित करून घेतल्या वेळच्या वेळी, तर मग आपल्याला संकटं तेवढी जड जात नाहीत जेवढी इतरांना ती जड जातात आणि आपल्याला एक चांगला मार्ग आपल्या त्या अडचणीमधून बाहेर पडण्याचा हा आपल्याला सापडतो. तसाच हा एक माझा प्रयत्न, माझ्या अडचणींना लक्षात घेता, माझ्या जनावरांच्या प्रति प्रेमाला आणि आवडीला लक्षात घेता हा मी एक तरतूद माझ्या अडचणींना मात करण्याची करून ठेवलेली आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा माझा प्रयत्न आवडला असेल आणि तुमच्यापैकी काही जणसुद्धा या प्रयत्नासारखाच प्रयत्न तुमच्या परीनं ज्या शेतीमधल्या अडचणी तुमच्यासमोर असतील त्याच्यावरती मात करण्यासाठी तुमच्या परीनं, तुमच्या परिस्थितीप्रमाणे, तुमच्या अडचणीप्रमाणे तुम्हीही अशाच पद्धतीने त्या संकटाची चाहूल ओळखून त्या संकटांवरती मात करण्यासाठी किंवा त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हीसुद्धा व्यवस्था कराल अशी मित्रांनो माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.